कुठे आलोय आपण? फर्स्ट डे ब्रेकफास्ट, अॅनिव्हर्सरी ब्रेकफास्ट. कसं वाटतंय? गार. कॉफीची तल्लब आली आता. कॉफी लाव, कॉफी. इफ यू नो यू नो. कसं यू नो यू नो यू नो. काय म्हणत होती तुम्हाला? मी ऐकलं मी इथं होती. मी काकीला कमी आलेली मग काकीला मला सांगितच नाही. पोस्ट झाल्यानंतर कळतं काढ नव्हता. महाबळेश्वर डेंजर. सकाळचं गरम होतंय पण मॅक्झिमम टेम्परेचर इज 30 डिग्री सेल्सिअस आणि मिनिमम 17, 18 असं जातोय. ओ माय गॉड, लुक ऍट दिस व्ह्यू. हा सनसेट पॉइंट आहे रिसॉर्टचा. लुक ऍट द व्ह्यू. भारी दिसतंय ते. आणि इकडे खाली पूल आहे. हे सगळे पूल मध्ये 3 मंकीज. सकाळी मंकीज पण होते. नाईस नाईस. हॅलो. मला मज्जा येते ऍक्च्युली. यावेळेस मज्जा येते ब्लॉगिंग करायला बिकॉज मला खूप सारे टॉपिक्स. एक शेती केली आहे इथे. शेती आहे खाली. ते कशाचं झाड आहे नक्की? कोबी आहे का काय ते? ते ब्लू आहे. हे मिरची दिसते साईडची. मिनी शेती आहे इथे. तिथे आत पण आहे काहीतरी. इकडे पण आहे. अख्खी शेती आहे. हे बरं आहे. उगवतात पण स्वतः, बनवतात पण स्वतः आणि विकतात पण स्वतः. मला आवडला हा मागचा व्ह्यू. माउंटेन्स, ग्रीनरी. या सगळ्यांनी उन्हाळ्यात महाबळेश्वरलाच या. मी हायली रेकमेंड करीन महाबळेश्वर इन उन्हाळा. शिकली का भाऊ तू स्विमिंग? शिकली की. यश काय करायचं? पाय मार. काय जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर गेलं तरी अनुपमा काही सुटता कामा नये. ती पाहिजेच. अनुपमा नाही छुटेगी. फोन बिन पर्सला लावून निवांत चालले अनुपमा. काय नाही, मला झोका देत नाहीये मोठी असून एवढं. या वर्षी 20 वर्षाची होणार आहे. माझं एज का सांगताय तुम्ही? असं आणि मी 8 वर्षाची तरी मला कट करणार. चल दे. पण मी चांगली बसली नाही ते देवासारखी. पण येऊन पाया पडून निघून जायचं. येऊन पाया पडून निघून जायचं नाही. प्रसाद धोका दे. प्रसाद म्हणून एक कानाखाली फटाफट घ्यायची. प्रसाद तो असं म्हणते प्रसाद दे. तुम्ही मला पडवायचा का मी तुम्हाला? उठत नाही. जर कोण इकडे असेल महाबळेश्वरला तर तिला घेऊन जावं तुमच्या सोबत. लय त्रास देते आम्हाला. अगं पण तुझे बंधू आले होते ना सकाळी तुला घेऊन जायला. तू गेली नाही. मी का जाऊ? केवढे होते? 4 ते 5 होते. पत्र्यावर उडी मारत होते, झाडावर उडी मारत होते. कमेंट्स मध्ये ओळखा माऊचे बंधू कोण. पत्र्यावर आणि झाडावर उडी मारत होते ते. आणि मी हिची बहीण आहे. मग ही पण माझीच बहीण झाली ना. ही पण माकडच झाली. म्हणजे माऊने कबूल केलं माऊची बहीण. माऊ माकड. माऊ माकड. माऊ बिलॉंग्स टू माकड. यू ऑल्सो बिलॉंग्स टू माकड. काय नाही बिलॉंग्स.
आवाज देऊ का? दे की. बघा 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 मोठ्या बहिणीला मारती. लाज वाटू देत. टीचर लोक असतील गिट्टू माऊचे बघत असतील हे तर प्लीज शाळेत त्यांना मॅनर्स शिकवा. मॅनर्स नावाची चीज हिच्या अंगात नाही आणि आम्हाला म्हणते छोट्या मुलांचा जो का हायजॅक केला 20 वर्षाची पोरीने. अरे तू 17 एज का सांगते माझी? नाही मी सांगणार नाही मला उन्हात नाही बसायचं. मला इथं झोके आहेत पण तिला ह्याच झोक्यावर बसायचे का तुम्ही बसली इथं? त्या झोक्यावर चटके माझा व्हिडिओ काढ म्हणलं तर ते नाही केलं. हा तू बोलती माझे व्हिडिओ तू एवढे खराब काढते आणि असं नको खराब काढू. माझे व्हिडिओ. हे बंदच करून टाकेल तुझा माईक कळलं ना. कसं वाटतंय रेस्टॉरंट? मला आवडलं. वाईब भारी आहे इथली. हो ना झाडं बिडं लाख. हॉटेलचं नाव काय? गुरु कृपा वेज कृपा रेस्टोरंट वेज. नियर मार्केट. माऊ तू फेवरेट कॅरेक्टर आहे का युट्यूब मध्ये सगळ्यांची ब्लॉग मध्ये? मला संध्याकाळी तिथे काही बंगले आहेत विकायला. तुझं फेवरेट काम आहे तिथं? 5 मिनिटं म्हणून 5 तास लावतो आणि 5 गरम म्हणून 5 बंगले म्हणून 5000 बंगले दाखवेल. तुला आवडतं ना त्यांचं बंगलं दाखवतं ना? 5000 तंगडी तोडून 5000 5,000 तंगडी तोडायची? 5000 वेळा माझी तंगडी तोडून त्याच्या म्हणून चालून आणि 5 मिनिटाच्या अंतरावर हे 5 मिनिटाच्या अंतरावर ते पोचायला अर्धा तास लागतो आणि 5 मिनिटाच्या अंतरावर बोलून घेतो. पापड घे. आज गर्दी आहे जास्त. महापौर उत्सव आहे म्हणून. केवढी गर्दी आहे ना डेंजर. नाही एवढी पण. अरे नाही एवढी पुढे बघ गर्दी. गाडीला जागाच नाही आपल्या. डेंजर म्हणणे नाही गाड्यांची तेच ते. मग गाडीला जागा नाही मग गाडी पुढे कशी जाते? थोडी करत. 2 बाजूला गेले काचेवर धूर झाला. ते एसीचा दूर नाही येतो. आपण कुठे चाललो झालं? कुठे चाललोय? हॉर्स रायडिंग का हॉर्स रायडिंग? फ्लोटिंग मार्केट करतायत तिथं बनायचं. ते बनतंय तिकडे. ते हवा भरतायत ना ते बनतंय तिकडे फ्लोटिंग मार्केट. 2 दिवसात. अरे ह्यांनी बदकवाले बोट केलेत आता मुंबईला. त्या दुसऱ्यावाल्या नाही आहेत फिशरमॅनवाल्या. पण या बदक आणत असले तर पाय मारायचं बोट रे की आपले आपण कष्ट करा. आपण ते फ्लोटिंग मार्केट त्यांना रेडी पाहिजे. केवढी ना बलून्स आणि लॅन्टन लावले. लालटन लावले. मराठीत म्हणलं तर आकाश कंदील लावले. ढिगाणी चायनीज आकाश कंदील. काढायचं म्हणून काहीही नाही काढावं. पेरी पेरी मसाला कॉर्न, चॉकलेट चीज कॉर्न. म्हणजे ते नुसतं काढून नाही अजून एकदा. प्लीज दे ना. खायची कष्ट भारी वाटत तो फ्लॅग. नाईस. काय किती सुंदर दिसतंय.
कायच भारी दिसतंय राव. काय मस्त व्ह्यू आहे. ते फोटोज किती छान येतील. आणि तो भगवा फ्लॅग जेव्हा तो फडकतो, हा 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 हा, जन्नत. त्याचे लाड केले की तो बरोबर थांबतोय तिथं. काढ की, जा ना पप्पा. मग काकीला पण काढायचंय. 2-3 किलोची. हर्षूच्या फोटोच्या वेळेस त्यांनी फोटो बिटो काढले मस्त, आणि नंतर तो हर्षूच्या जवळ यायला लागला तर हर्षूने असं ढकललं तर तो निघूनच गेला तिथनं. पण थांब ना तू, काकी मम्मी किती प्राऊड होईल की वाव. प्राऊड नाही बोल. ए ते घोड्याला हात करे लावून. मी सांगते घरी जाऊन तुम्ही फोनवर ऐका मम्मीच्या कॉलवर असलं ऑर्डर पडून ना तिला, हे का केलं ते का केलं, तुझे हात ऐक ना, ऐक ना, आता हे मी व्लॉग मध्ये टाकणार आणि हे काकी मम्मी बघणार, आणि मग तू आणि काकी मम्मी. मी नाही ही तू 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 असं म्हणली काकी मम्मीला. काकी जा गो काकी. काकी पांढरा पट्टा धर. अगं हात लाव ना त्याला. अगं हात तर लाव त्याला, ते काही नाही करत आहे तुला. पांढरा पट्टा ते निघून गेलं. हर्षू आणि काकीच्या वेळेसच जातोय निघून. काकी पट्टा धर, पट्टा धर त्याला. माया माया कर पहिलं तर तू. माया माया कर ना त्याला. हे कर ना त्याला पुढे कपाळावर त्याला. अगं नीट पकड ना तो पट्टा. अगं पट्टा नीट पकड. पट्टा तर नीट पकड. अगं अगं गेला. अगं तू टाईट धर ना. तू 2 बोटात धरलाय पट्टा. कसं असं हाऊ दिस हाऊ. नीट पकड. अगं तो माया माया. काकी नीट पकड पहिलं त्याला. हा जवळ जा थोडी, जवळ जा थोडी. मुन्ना मोटिवेशन बघ ना मुन्ना. इकडे बघा ताई. वर बघ, वर बघून थांब. इकडे बघा. गाडी आवडली तुला, गाडी चाटतोय तो. गाडी गाडी आवडली. इकडे बघ. हा ना. अक्कू त्याला लाड करत होती ना रे त्याची, आणि त्याला अक्कू आवडली. आणि गाडी पण. नाही अक्कूच्या वेळेस गप थांबलं ते एका ठिकाणी. यांच्या सगळ्यांच्या पळालं तिकडे तिकडे. अक्कूलाच वैतागलं शे. घाबरलं इथं पळायला आपल्याला पटके बस. डेंजर. काय खातीये? मला सनसेटच आवडला. नाईस. ते सांगते काय झालंय काय. कोण? काय झालं? हेलिकॉप्टर नाही, सनसेट बघते का मी. मनाली सारखा व्ह्यू इन महाबळेश्वर. लुक ॲट दिस. तिकडे अख्खं धुकं आहे. ते मागे जे तिकडे आहे ना ते अख्खं धुकं आहे. काहीच दिसत नाहीये लांब लांब पर्यंत. सुंदर आहे आणि थंडी वाजती. आता सुरू झाली थंडी थोडी थोडी. अप्रतिम व्ह्यू आहे. लेझर शो चालू आहे तिकडे. मी लोक इकडे गेम्स खेळतात. असं वाटतंय की पाऊस येऊ शकेल, कारण की आभाळ पण आलंय. नाही ते काय विचारतात तुला, टुरिझम फिरायचंय का तुला महाबळेश्वर? नको काही नको. त्यांना म्हण ना तू, मी एवढं महाबळेश्वर बघितले, मी तुम्हाला नेऊन फिरून आणतो, चला मी दाखवतो महाबळेश्वर. जॉब असेल तर द्या टुरिस्टचा. दिस प्लेस ॲक्च्युली लुक्स लाईक अ फेरी टेल. पण तिकडे बसलो आम्ही सकाळी. फेरी टेल आहे हे प्लेस. लिटरली भारी वाटत आहे इकडे ना. जेव्हा डिम लाईट केला ना, वाव मला आवडली ही जागा. गुरुकृपा म्हणून आहे.
इथे हायवेलाच आहे समोर, इकडून हायवे आहे. नाईस. मग गोवा व्लॉग, महाबळेश्वर व्लॉग सगळ्यात तू फक्त झोपतीच का ग हॉटेलमध्ये आल्यावर? झोपत नाही, लपतीये. नाही त्या दोन ह्याच्यात रडलीस तू झोप. आलू पराठा छोट्या मॅडमकडे. काय म्हणत होता तू? काय केलं कुणी? आठवणी हॉटेलमध्ये हॉटेलवाल्याला कोल्ड कॉफी बनवायला शिकली. कशी? ते बोलले की आमच्याकडे हॉट कॉफी कोल्ड कॉफी आहे, तर बोलली की थंड दुधात कॉफी आणि साखर टाकून आणा. अक्कलकोटला पण मी तेच केलं. नाही केलं तर आपण चमच्याने हलवू ना. हा ना. त्यापेक्षा मिक्सरने करायचं. एवढी एवढी टाकत होते. काय मग कॉफी स्ट्रॉंग स्ट्रॉंग आहे त्याला. तुला आवडते, मला बिलकुल नाही आवडत. त्याला साधी कॉफी म्हणतात. तुम्ही वाट्यांच्या वाट्या टाकल्यात त्याच्या, चांगली लागते ती. वाटायचं तुमचं ते मीम झालंय, गलती से कॉफी लवर की कॉफी लेली. हा माऊ सॉस तुटला. ए मम्मी तुमच्याकडे सॉस तुटला. डे 3 महाबळेश्वर. ते लोक गेले एक्सपेरिमेंट करायला आणि मला एकटीला हे काय पूलमधनं बाहेरच येत नाही. पूलमधनं बाहेरच निघायचं नाही का तुम्हाला 2 दिवस? मी पण डुबलेली. डुबलेली? अरे डुबला होता पण कर बरं तू. थांब जा. अख्खी जा की खाली. मी तिकडून तू कर. होतो मी खाली पडलो पूर्ण. हा कर परत कर. परत जा खाली. जा ना खाली. तू जा परत. माऊ लवकर स्विमिंग शिकणार आहे. नाही झाला. शिक ना मग. आपणास कोण हवेत? मी घोडी तुझ्या लोकांपेक्षा अरे आम्ही स्विमिंग करून आलोय. शाळेत मला माहितीच नाही कळलंच नाही काय झालं. बस का मावडं? कसं मावडू काय होतं ते नाव? मावडू नाव काय होतं? माऊला गुरुकृपा म्हणताच येत नाहीये. काय झालं? आम्ही मिरिंडा मागवला आणि काकी हर्षू ना काकीला दिसू नये मिरिंडा किंवा कुणाला कळू नये म्हणून चौघांनी इथं बसून पिला आणि तेवढ्यात काकीने येऊन आमचा प्लॅन फ्लॉप केला. काकीने सरप्राईज दिला. बिचारी माऊ गटागटा मिरिंडा पिला आणि दारू उघडायला गेली आणि तेवढ्यात तिला दिसला मिरिंडाचा कॅन. आणि मग डॅडी आला. डॅडीनी पण बघितला. मग आपला झालाय मोठावाला. आपण 25 मिनिटं अर्धा तास ऑलमोस्ट एक घाट ट्रॅव्हल करून आलोय का तर फक्त इथं जेवायचे सह्याद्रीला म्हणून. क्लब महिंद्रावरनं आपण प्रतापगडला आलो तिथं जेवायचं या हॉटेलमध्ये म्हणून. मला प्रतापगडला जायचंय. मला पण जायचं पण आता कोणीच नेणार नाही आपल्याला तिकडं.
कारण की आपण दोघंच चढू तिघच चढू, ते चढायच्या तयारीत नाही आहेत, सगळे आराम करायला आले. हा मग हॉटेलचं नाव सांग. सह्याद्री ढाबा, प्रतापगडाच्या पायथ्याशी. छोटंसंच हॉटेल आहे पण जेवण चांगलं आहे. मार्केटला आलो आहे. तिकडे फूडचे स्टॉल्स असतात त्यांचं म्हणण्याचं. लेट्स गो माकू, लेट्स गो. त्या मामा शनीवाला डाव्या साईडच्या दुकानात ते मामा चेनेवाले 2 आहेत, एक हत्तीवाला आहे. डाव्या साईड नाही इकडे काय आज स्टॉल झाला तो बच्चू. येस. ब्लॉगर तुम्ही पुढे जावा. नाही ब्लॉगर नाही पुढे, ब्लॉगर मागे मागे तुमच्या मागे. गर्दी आज डेंजर आहे तिकडं. रेडी. नाही काहीच नाही घेणार आम्ही. भरपूर गर्दी आहे इकडे आणि सगळे अँटिक. आय लव्ह अँटिक्स. अगदीच गणपती बाप्पाचं आहे. मूषक आणि गणपती बाप्पा डान्स करताना. इकडे सगळे फूड स्टॉल्स आहेत. बेसिकली हे कॉन्सेप्ट ते भीमथडी जत्रेवाला आहे सगळा. इथे महाबळेश्वरचे लोकल लोकांनी आपले आपले स्टॉल्स लावले. मग जसं भीमथडीमध्ये जे महाराष्ट्रीयन लोक लावतात लेडीज वगैरे तसं. हे देवापुढे लावणारं सामग्रीचं. हे शेणाचं आहे. शेण आणि तूप आहे त्याच्यात. आवडलं तुला? हे कितीला आहे? आणि इट्स चीप, नॉट दॅट एक्सपेन्सिव्ह. काय मुन्नाचा फेवरेट पोस्टर अमंगस्ट ऑल ऑफ द पोस्टर्स. आता मार्केटमध्ये एंटर करतोय आपण. मार्केट लुक्स प्रिटी ब्युटिफुल इन दॅट केस. हाऊ क्यूट आर दोज टू. यांनी प्रत्येक एरियामध्ये असे डिफरंट लाईट्स लावले. आता इकडे बटरफ्लायज होते वर, पुढे स्क्वेअर्स आहेत, मागे सर्कल्स होते आणि पुढे अजून व्हरायटी आहे. हे वाले ज्यांना माहिती असतील तर ते बलून्स असतात ग्लूनी बनलेले अँड दोज कॅन बी टच. म्हणजे ते सोपवाले बबल्स असतात त्यांनी आपण टच करून खेळू शकतो. आम्ही ब्रेसलेट्स बघतोय आणि मी त्यांना सांगितले असल्यामध्ये मला हत्ती हवा आहे. देता का काही? मी आणि माऊनी ब्रेसलेट्स घेतलेत. मी हत्तीचं घेतलं आणि तिने बटरफ्लायचं. छान ना. की तुझ्याची पण हत्ती आहे मला दिसला. आई आणि हे कुठे ते गेले आपल्याला सोडून पुढे आपण घेस तोपर्यंत. सागरच्या दुकानात तेव्हा इथं बसले तेव्हा इथं. बगीचाला ऑर्डर दिली आहे यांनी. तू काय दिलंय? मँगो विथ क्रीम. मँगो विथ क्रीम. मी मलबेरी विथ क्रीम दिलंय. काय ऑर्डर केलं? मँगो विथ. कुठं केलंय? बगीचा. तुमचं फेवरेट आहे का बगीचा? आल्यापासून बगीचाला चाललाय तुम्ही? आल्यापासून कुठं एक दोस्त गेलो. 2ला आलेलो आपण. आत्ता आलो. म्हणजे आवडलं म्हणून आलो ना. इकडे आलोच नव्हतं बघितलं. आलो होतो आधी आपण इकडे यायचो. मार्केटला आलो की आपण बगीचाला इथेच यायचो. हुशार. आता बंद झाले. बंद कुठं झालंय? आता या ट्रिप मध्ये बंद झाले. अरे आलो की इथं या ट्रिप मध्ये. अरे नान्या काय बोलतोय कळतंय का तुला? 2 दिवस बंद झालते. बंद झालं नाही, आपण इकडे आलोच नाही 2 दिवस. आलतो की. नाईस. अरे गोट आहे तिकडे ती. मला विचारतात गोट तुला कसं कळलं ती गोट आहे? अरे गोट सारखी दिसते म्हणून गोट आहे ना. तिथे आहे कोपऱ्यात. दिसले का? तिथे छोटीशी आहे तिकडे. तिथे
सावरी. काय म्हणजे चाललंय माऊ? गोट कसं कळतंय ती गोट आहे? अरे ती गोटच आहे रे, काय तिथे दिसते ती गोट आहे. बकरी म्हणजे गोटच ना. मग तू काय म्हणला? कुत्र आहे, मांजर आहे, काय काय त्याला नावं दिली आणि मला विचारतोय परत तुला कसं कळलं ती गोट आहे? फक्त त्याचं तोंड नाही, फक्त त्याचा अर्धा अंग दिसलं म्हणून तरी कळतंय ती गोट आहे ग. अर्ध्या अंगावर पण कळतंय ती गोट आहे. ती बकरी आहे. आणि म्हणते ते गोट नाही, ती बकरी आहे. अवघड आहेत दोघं पण. तुम्हाला अॅनिमल शिकवले होते का शाळेत? हा, कुठल्या स्कूलमध्ये सांगू नका, मी सांगू. लोक जज करतील तुम्हाला. गप बसा. इकडेच बसलो ना आपण खायला. क्रीम मलबेरी विथ क्रीम, मँगो विथ येस. त्यांची टॉय शॉपिंग अजून संपलीच नाही आहे. आम्ही पुढे जाऊन सगळं बघून आलो तरी त्यांची टॉय शॉपिंग संपत नाही आहे. इकडे छत्री आहेत, मग अशी जे होतं डिझाईन्स असं छत्री आहे इकडे. असे ब्रेसलेट्स आहेत आणि मी हत्तीवाला घेतला आहे, त्याच्यात खूप सारे हत्ती आहेत. असे आऊलचं पण आहे हे पटन स्टेल. आय लाईक हत्ती. नाही इट्स ओके. हे राजभवन आहे महाबळेश्वरचं. सो इकडे जेवायला आलो आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये. का रांगोळी काढतात. किती आपला कितवा डे इन महाबळेश्वर? लास्ट डे. आज जायचं आहे घरी. मार्केटमध्ये आलो नाश्त्याला. हां ऊन खूपच. सकाळी सकाळी आहे मग टेम्परेचर किती आहे सकाळी? 23 पर्यंत आहे आणि रात्रीचा 17-16 असा टेम्परेचर आहे. सो लेट्स सी जेवण चांगलं मिळते का. आपण अख्ख्या ब्लॉगमध्ये फक्त जेवतोच आहे. कुठे चाललोय? जेवायला चाललोय. कुठे चाललोय? नाश्त्याला चाललोय. कुठे चाललोय? डिनरला चाललोय. लंच डिनर ब्रेकफास्ट 3च करतोय आपण. दर व्हिडिओमध्ये तसंच बोलते. दर व्हिडिओमध्ये आपण तेच करतोय. मग आपल्याला काढायला पण तर काय नाही, हेच काढायला लागणार. बघ की. आता चेकआउट आहे. चेकआउट. बाय बाय महाबळेश्वर. बाय बाय महाबळेश्वर. बाय बाय क्लब महिंद्रा. नाही बाय. हाय. चेकआउट आहे आता. बाय बाय महाबळेश्वर का बाय बाय क्लब महिंद्रा. त्यांना अजून राहायचे त्यामुळे ते बाय करत नाहीत, फक्त हायच करतात. अजून 2 दिवस त्यांना राहायचे. ते फक्त हाय गाईज करतात. नाही त्यांचा मुक्काम वाढला नाहीये त्यामुळे त्यांचा मूड नाहीये बाय करायला. आणल्या तेवढ्याच आहेत. एकच पिशवी वाढली फर्स्ट टाइम.